महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. प्रेमाच्या नावाखाली रचला सैतानी कट. 15 वर्षीय विद्यार्थिनीला जाड्यात अडकवून 11 महिने लैंगिक शोषण. तिघांवर पोस्कोची कारवाई. लग्नाचे आमिष, विश्वासघात आणि अत्याचारांचा थरारक खेळ. धुळे शहरात उडाली खळबळ. धुळे शहरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 3 संशयितांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मोहित पारधी याने ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. या प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीत देवपुरातील सागर नामक व्यक्तीच्या कॅफे शॉपमध्ये पीडितेशी वेळोवेळी संबंधित जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. दरम्यान मोहित याला दारूचे व्यसन असल्याचे पीडितेच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले. याचा राग आल्याने मोहित याने पीडितेच्या मोबाईलवर वारंवार फोन करून तसेच तिचा पाठलाग करून पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यास व धमकावण्यास सुरुवात केली. या गंभीर प्रकरणात स्वप्नील बाविस्कर याने पीडितेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मोहित हा चांगला मुलगा नाही, तर रितेश दिलीप पाटील हा चांगला व्यक्ती आहे. तू त्याच्यासोबत प्रेम संबंध ठेवतो, तुझ्याशी लग्न करेल असे सांगून पीडितेला प्रवृत्त केले. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.